महिना हे सर्व फेक आहे, फेक स्टोरीज नाही. आपण सगळ्यांना सांगतोय की तुझं आणि त्याचा ब्रेकअप होऊन महिना झाला बरं का, आणि माझ्या विश्वास नसेल तर कॉलेजमध्ये कोणाला ना विचार, सगळं सांगते तुझा ब्रेकअप झालाय की नाही ते. अगं तू असं काय विचार करत, आमचं सोशल स्टेटस बॅकग्राऊंड आपली सेम आहे, त्यामुळे आमचं रिलेशन खूप असं जमतं. तू अशी साठी नाही भावानी एकदम विश्वास नाही गेला छे नाही त्याला भेटू अशी इक्वेशन्स तर फक्त आम्ही कधी मानलीच नाही गं. मिस्टेक ट्रेन केली होतं म्हणजे नमस्कार, मी शलाका. मित्रांनो, आता जाहिरातीचे युग आहे. फ्लेक्स डिझाईन व स्टॉप करेक्ट. नमस्कार, मी शलाका. 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 मित्रांनो, आपल्याला आपली जाहिरात ओरडणं गरजेचं होतं. तसेच फ्लेक्स डिझाईन व ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून फुल HD मध्ये तसेच फ्लेक्स डिझाईन व ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून फुल HD डिझाईन व प्रिंट नाही फुल HD जाहिरात सुद्धा करून मिळणार. तसेच फुल तेव्हा A4 पासून ते A4 पासून ते स्टिकर पोस्टर पर्यंत स्टुडिओ शिरवळ येथे रेकॉर्डिंग स्टुडिओ. नमस्कार, मी शलाका. मित्रांनो, आता जाहिरातीचे युग आहे आणि आपल्याला आपल्या व्यवसायाची आपली जाहिरात ही करावीच लागते. तेव्हा A4 पासून ते स्टिकर पोस्टरपर्यंत डिझाईन व प्रिंट तसेच फ्लेक्स डिझाईन व ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुमची जाहिरात फुल HD मध्ये तुम्हाला करून मिळणार. आता मधुराग डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ शिरवळ येथे तुमच्या गाण्याची रेकॉर्डिंग, शूटिंग, एडिटिंग व मार्केटिंग सुद्धा डिजिटल. तेव्हा त्वरित भेट द्या मधुराग डिजिटल शिरवळ. राम वैया आवाजता वैया वैया हो. तो कॅमेरा आहे, या सगळ्या पोरी आहे. हे पण शॉर्ट शॉर्ट शॉर्ट. हा कुठला तरी नेकलेस पॉइंट आहे बरं का. हे बघ, आय हाय क्या नजारे है, क्या नजारे है, क्या नजारे है. हम पूरा गोल घूमेंगे. हाँ, फटाक से घूमेंगे. हाँ, ये आ गए वापस. अब मैं इधर अपने आप को देख लूं. जिंदा लग रही हूँ, जिंदा लग रही हूँ ना. हाँ, जिंदा हूँ. काय ठीक है, ओके, टाटा. निघालास? काकूनी फरसाण पाठवलं होतं तुझ्यासाठी. प्रवासात खाऊन कशी रसेल त्या मला. तुला पहिल्या दिवशी बघितलं तेव्हाच असं वाटलं जणू आयुष्यात प्रकाश आला. आयुष्य फुललं माझं जणू. काना ठेपी लावून बसली की काय या गोपे. सांगते माझा दादला जीवित असला असता आता फटाफट तो मोबाईल सोडून मला फटपटीवर बसून फटाफट आटोपाशी नेले असते. का म्हणती? तुझ्या माझ्यामध्ये तसं काहीही उरलेलं नाहीये आणि जर तुझी अपेक्षा असेल की मी बदलावं तर ते कदापि शक्य नाही. मी सौदामिनी परांजपे आहे. मी कधी चुकत नाही. आणि लोक बघतात माझं काही चुकलं तर
माझं एखादं म्हणणं यांना पटलंच नाही तर नाही, तुम्ही मला हे म्हणून मोकळे होऊ शकत नाही की फक्त बाहेरची तुम्ही कामं करता आणि माझं सगळं झालं, मी सामान आणतो झालं, मी भाजी आणतो झालं, असं नसतं. ये देख, ये देख, धूल, इतनी धूल तो मेरे फ्लैट में भी नहीं आती अगर मैं हफ्ता भर सफाई ना करूँ तो. अब तो तुझे यकीन आ गया कि ये तेरा बहन है, तब देखूंगी मेरा. I'm going crazy. I'm going crazy. Thanks to you, Raman. Thanks to you. दफा हो जाओ मेरी नजर से. मुझसे कोई उम्मीद मत रखना. ना आसान नहीं उसके दुनिया में दाखिल होना. जान लड़ानी पड़ेगी. और अब तुम बच्चे नहीं रहे. रोना बंद करो और घर जाओ. बाहर माहौल बद से बदतर होता जा रहा है. जिंदा रहना नूर. मुर्दा तुम किसी काम के नहीं. ना फिरदौस के ना हमारे. एवढ्या लोकांनी एवढे वर्ष संशोधन केलं पण कोणीच हा एक परफेक्ट डेफिनेशन काढू नाही शकला की मन नेमकं काय. कोणी म्हणतं मन म्हणजे आपल्या डोक्यात येणारे विचार. कोणी म्हणतं मन म्हणजे आपल्या अंतर्गताचा तो आवाज जो आपण दाबून टाकतो. समाजाच्या आपल्या अवतीभोवती आपण राहतोय त्याच्यामध्ये आपण बसावं आपला साचा. त्या हिशोबाने आपलं जे आतलं असतं ते आपण लपवतो. तर ते सूक्ष्म इच्छा किंवा मग आपली पर्सनॅलिटी आपण जे म्हणतो आपलं बाह्य मला पर्सनॅलिटीला मराठी शब्द आठवत नाही आता. व्यक्तिमत्व जो असतो बाह्य तो म्हणा. या सगळ्या आता मी फक्त माझ्या पुरतं सांगतेय की हे सगळे माझ्या मनातले आहे. सेम प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी या गोष्टी अनुभवतोच की कधीतरी त्याला बाह्य एक तयार करायची आवश्यकता पडते. कधी कधी तो आपल्या सूक्ष्म विचारांना फारच विवत्स पद्धतीने व्यक्त करतो किंवा कधी कधी तो खूपच सुंदर पद्धतीने व्यक्त करतो. गीत झाले, कविता झाली, या सगळ्यामध्ये. तर माझ्या हिशोबाने मन हे असं रहस्य आहे जे आतापर्यंत आपण म्हणजे त्याची एक ठोस परिभाषा तयार करू शकलो नाही.